बातमी राजकीय वर्तुळातून आहे। पडळकरांच्या विधानावरून शरद पवार नाराज असल्याचं समजतंय। शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केलेला आहे। तर एकंदरीतच गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधत आक्षेपार्ह शब्दामध्ये टिप्पणी केलेली होती आणि त्यांच्या याच विधानावरून शरद पवार नाराज आहेत। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती जाणून घ्यात। सागर, काय अपडेट आहे? काही वेळांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केला अशी माहिती होती। मुळात गोपीचंद पडळकर यांनी जे विधान राष्ट्रवादी शरद पवार पार्टीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याविषयी केलेलं आहे, या विधानावरनं नाराजी व्यक्त केली आहे। मुळात अशा स्वरूपामध्ये विधान करणं, हे गलिच्छ भाषा वापरणं हे महाराष्ट्राची संस्कृती नाही या आणि हेच वक्तव्य वापरत नाराजी व्यक्त थेट पवारांची केली गेल्याचं दिसून येतं। आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडळकरांच्या विरोधात आंदोलन देखील होत आहे। अशा परिस्थितीमध्ये थेट पवारांनी देखील या गोष्टीची दखल घेतलेली आहे आणि थेट मुख्यमंत्र्यांपाशी नाराजी व्यक्त केली आहे। आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतात हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर पडळकरांच्या विधानावरून शरद पवार नाराज आहेत आणि याच्यातूनच त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केलेला आहे। अशा स्वरूपाचं विधान करणं योग्य नाही असं मत त्यांनी मांडलेलं आहे। दुसरीकडे आपण पाहतोय आज गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सांगलीमध्ये निदर्शनं केली जाणार आहेत। त्यांनी जे विधान केले त्या विरोधात शरद पवार गट आक्रमक झालेला आहे। निदर्शनं केली जातील सांगली आणि जतमध्ये आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी ही मागणी सुद्धा केली जाईल। एकीकडे शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केलेला आहे। गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यामधील संघर्ष नवा नाही, मात्र अशा स्वरूपाचं विधान करणं योग्य नाही असं मत अनेक नेते सध्या मांडताना पाहायला मिळतात। दरम्यान त्यांनी नेमकं काय विधान केलेलं होतं ते पाहूयात। तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही, माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही, तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती या संदर्भात जाणून घेऊयात। सागर, गलिच्छ वक्तव्य ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं मत पवारांनी मांडलेलं आहे। खरं तर गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यामधला संघर्ष काही नवा नाही, मात्र अशा स्वरूपाची भाषा वापरणं योग्य नाही असं म्हटलं गेलंय। पुढची मागणी नेमकी काय आहे पवारांची? वास्तविकतेत गोपीचंद पडळकर यांनी यापूर्वी देखील स्वतः शरद पवारांविषयी असेल किंवा सुप्रिया सुळे यांच्याविषयी असेल एक वेगळ्या स्वरूपाची विधानं केली होती आणि त्याच्यावरनं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती। अर्थात त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पडळकर यांची कान पिचक्या देऊन त्यांना सूचना केल्या होत्या की अशा स्वरूपाचं कोणतेही विधान यापुढे करू नये, पण पडळकरांच्या कृतीमध्ये कुठेही बदल होताना दिसत नाही। अर्थात शरद पवार यांसारखा दिग्गज नेता थेट मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात फोन करणं ही एक मोठी गोष्ट मानावी लागणार आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या काही कालावधीमध्ये ज्या पद्धतीने वारंवार अनेक नेते एकमेकांच्या विरोधात पातळी सोडून खालच्या स्तरावरची भाषा करतात, टीका टिप्पणी करतायत आणि यामुळे राजकीय नेत्यांचं जे पत्रीकरण झालेलं आहे, जे दर्जा खाली जातो आहे, याची सुद्धा चिंता व्यक्त केली जात आहे। शरद पवारांच्या फोनवरील संभाषणावरनं जवळपास दिसून येतं की थेट आता ही नाराजी मुख्यमंत्र्यांपर्यंत शरद पवारांसारखा नेता कानावर घालतो। याचा अर्थ थेट मुख्यमंत्र्यांनी आता या संदर्भात काहीतरी कारवाई करणं हे अपेक्षित आहे। यापूर्वी देखील ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पडळकरांना सूचना दिल्या होत्या त्यानंतर पडळकरांचं कृत्य कमी होईल असं अपेक्षित होतं, पण असं होताना दिसलं नाही। वास्तविकतेत सांगली जिल्ह्यातलं हे दोन्ही नेत्यांमधलं राजकारण आहे। एकमेकांवर राजकारण करत असताना पातळी सोडून करू नये अशा स्वरूपाची भूमिका महाराष्ट्रातल्या कायम राजकीय नेत्यांची असते। मात्र इथे ज्या पद्धतीने पडळकरांनी विधान केलेलं आहे यावरनं जवळपास दिसून येतं की शरद पवारांना सुद्धा ही गोष्ट प्रचंड वेदनादायक झालेली आहे आणि यामुळेच थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारीचा सूर गाठलेला दिसून येतो। आता मुख्यमंत्री नेमकं काय या संदर्भात भूमिका घेत आहेत हे देखील पाहणं गरजेचं राहील, पण तुर्तास तरी पडळकर विरुद्ध जयंत पाटील हा राजकीय संघर्ष जो जिल्हा स्तरावरचा आहे तो खालच्या पातळीवर जातोच आहे। त्यांची काय भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं असेल। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।